हॅलो, ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025 आणि 14 गावांनी, ग्रामीण भागातील 14 गावांनी हॅलो, ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025 आणि यशस्वीरित्या ज्या 14 गावांनी, ग्रामीण भागातील 14 गावं एकत्र येऊन ही स्पर्धा यशस्वी केली, खरोखरच त्या आयोजकांचं आणि ज्यांनी संकल्पना ही प्रत्यक्षात उतरली त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार मानतो। आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय भाई नरे आणि रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय शैलेश लोके आणि रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांतर्फे आम्ही एक विनंती करतो आहोत की येणारी स्पर्धा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे। ती ग्रीन पार्क मैदानावर होणार आहे आणि ज्या 14 गावातील संघांनी या स्पर्धेमध्ये ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला त्या 14 गावातील सर्व खेळाडूंना आणि जे आयोजक होते त्यांना विनंती आहे, रामेश्वर प्रतिष्ठानची दी डे नाईट स्पर्धा होणार आहे, त्या स्पर्धेत तुम्ही रामेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला आमच्या बरोबर हवे असा पाहिजे आहात। कारण ही रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्षांतर्फे विनंती आहे। रामेश्वर प्रतिष्ठान फक्त मिडबाव गाव पुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातील जे 14 गाव आहेत ज्यांनी एकोपा येऊन ही स्पर्धा आयोजन केलं त्या 14 गावातील खेळाडूंना आम्ही रामेश्वर प्रतिष्ठानच्या नाईट टुर्नामेंट मध्ये सहभागी करून घेतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभावं ही आम्ही रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांच्याकडून विनंती करतो। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद। ग्रामीण प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिलं मिडबावच्या या भव्य दिव्य अशा ग्रीन पार्क स्टेडियम वरती या ग्रामीण प्रीमियर लीगचा अंतिम सामना रंगतोय तो म्हणजे अनिस्पोर्ट मिडबाव विरुद्ध रामेश्वर रायडर्स मिडबाव। दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे कृपया आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे। तब्बल 20 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि या 20 संघातून आता मात्र अंतिम सामना रंगतोय अनिस्पोर्ट मिडबाव विरुद्ध रामेश्वर रायडर्स मिडबाव। दोन्ही तुल्यबळ संघ महामुकाबला ग्रामीण प्रीमियर लीगचा हा महामुकाबला या ठिकाणी रंगतोय। पहिला चेंडू फेकला जातोय, पहिल्या इनिंगचा अक्षय गावडे गोलंदाजी मार्कवर। वा, काय सुरेख चेंडू या ठिकाणी फेकतोय चेतन जोईल या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी चकला जातोय आणि निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते। पहिला चेंडू निर्धाव। मर्यादित 6 षटकांचा हा सामना, यातील 2 षटकं ही अनिवार्य पॉवर प्लेची असतील। त्यामध्ये दुसरा जो पॉवर प्ले आहे तो या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी घेऊ शकतो। दरम्यान चेंडू जातोय तो सीमापार चौकारासाठी। 4 धाव्याने स्वतःचं खातं खोलतोय तो चेतन। आपल्या अनिश स्पोर्ट्स या संघाचं मात्र खातं खोललं जात आहे चौकारानिशी। अक्षय गावडे पुन्हा एकदा हा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेतन जोईल याचा, परंतु ब्लॉक होल मध्ये चेंडू या ठिकाणी फेकला जातोय अक्षय गावडे याच्या मार्फत आणि
चेतन याला मात्र पूर्णतः जखडून ठेवलं जात आहे. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. उरलेली सोपस्कार या ठिकाणी पूर्ण करतोय तो यष्टी रक्षक. खरोखरच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा. पाहायचं या चेंडूवरती मोठा फटका खेळतो का चेतन. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत पाहायला मिळतोय. निश्चितच जाईल चेंडू सीमा पार. षटकार षटकार षटकार. सामन्यातील षटकार मारण्याचा शुभारंभ केला होता. याच्यासाठी चेतन जोईल या खेळाडूसाठी सन्माननीय सरपंच मिळबाव गावचे भाईजी नरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तसेच सन्माननीय सौ राजश्री पवार लोके मिळबाव गावच्या सुकन्या तसेच मुंबईच्या या ठिकाणी उद्योजिका त्या आहेत. यांच्याकडून विजयी संघासाठी 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलंय. सन्माननीय उद्योजिका राजश्री पवार लोके यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. दरम्यान गडी मात्र बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा हादरा बसेल. गुरु याच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी पहिला हादरा बसतोय. दरम्यान षटकाची सांगता होते. मुंबईच्या उद्योजिका आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याकडून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जो संघ अंतिम सामन्यात विजयी होईल त्या संघासाठी 2000 रुपये या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद राजश्री पवार लोके मॅडम. तसेच या ठिकाणी जे लाईनमन म्हणून कार्यकर्ते आहेत सीमारेषेच्या बाहेर षटकार गेल्यानंतर जे कॅच घेतील त्यांना सन्माननीय सरपंच भाई नरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्व लाईनमनने याची नोंद घ्यायची आहे. सर्व प्रेक्षक वर्गांसाठी या ठिकाणी जो कोणी षटकाराची कॅच घेईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. नाव सांगायचंय. सिद्धेश लोके येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र सिद्धेश लोके चेतन याच्यासाठी मारा करेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. चेतन याचा इरादा या ठिकाणी काहीसा सफल होत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली. मर्यादित 6 षटकांचा चालू असणारा सामना. तब्बल 20 संघांनी सहभाग घेतला होता. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. फरार षटकार. हॉटेल सुभेदार क्रिकोन षटकार. षटकाराची कॅच घेतली त्याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू होत आहे. पुन्हा एकदा चेतन जोईल. आता मात्र निश्चितच मोठे फटके खेळण्यात माहीर असणारा फलंदाज. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय चेतन याला. सुंदर फेक होती सचिन राहुल या खेळाडूची. तब्बल 15 गावांमधून
या ठिकाणी वेगवेगळ्या टीम मध्ये खेळणारे खेळाडू आता मात्र या ग्रीन पार्क मैदानावरती सर्व एकत्र येऊन या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळतात। सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन राऊळ याच्या स्वरूपात। सचिन राऊळ या ठिकाणी झेल घेतोय। साहिल हिंद आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर निश्चितच कुठेतरी यशस्वी होतोय चौथ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात तो सिद्धेश लोके। हा चेंडू खरोखरच सुंदर चेंडू होता। आखूड टप्प्याचा चेंडू होता। चेंडू हलकेच या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा। गणेश रुपये हा नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत 2 गडी मात्र या ठिकाणी गमवावे लागले ते अनिस्पोर्ट या संघाला। तब्बल 15 गावातील खेळाडू एकत्र येऊन ही ग्रामीण प्रीमियर लीग या ठिकाणी सफल होताना पाहायला मिळते। याचसाठी केला होता अट्टाहास, शेवट गोड होई अशा प्रकारचा हा सामना निश्चितच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ सर्व क्षेत्रावर या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळतात। गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे, आपलं सर्वस्व या ठिकाणी झोकून देताना पाहायला मिळतात। कारण ग्रामीण प्रीमियर लीगचा या पहिल्या पर्वाचा पायचे कोण मानकरी ठरतोय। दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी लावण्याची मुभा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाने त्याची सूचना घ्यायची आहे, सूचना लक्षात घ्यायची आहे। एकोणीस धावा धावफलकावरती लागतायत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी सुद्धा बाद झालेत या ठिकाणी। अनिस्पोर्ट संघाचे रामेश्वर रायडर्सचा स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय अक्षय गावडे। हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गणेश रुपये या फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये आणि यशस्वी होतोय तो कुठेतरी अक्षय गावडे हा गोलंदाज निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये। पुन्हा एकदा अक्षय, हा चेंडू मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु कोणती या ठिकाणी आपलं योगदान देऊ शकत नाही। चेंडू जातोय वन बाउंस चौकार। यस डीजे धाव संख्येत मात्र मोठा बदल होताना पाहायला मिळतोय। धाव संख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 23। 2 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा अक्षय गावडे मारा करेल तो गणेश रुपये या फलंदाजाला। उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, दरम्यान पंच सोनू शिरवाडकर यांच्याकडून मैदानाच्या आतमधून खूण येते की हा स्वैर चेंडू असल्याची आणि या स्वैर चेंडूसाठी एका धावेने या ठिकाणी निश्चितच दंडित केलं जाईल आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडेल। 24 धावफलकावरती आता मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र हलकेच घेतोय बॅटची कट आणि जातोय फाईन लेग क्षेत्रात। जोपर्यंत चेंडूचं क्षेत्ररक्षण होत नाही, चेंडूची फेकी होत नाही, तोपर्यंत मात्र 1 धाव धावून पूर्ण केली जाते। गणेश रुपये आणि चेतन जोईल या दोन्ही फलंदाजांकडून आता मात्र
एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे देवगड तालुक्यात तोच चेतन जोईल. हा चेंडू खरोखर जोरदार अपील करण्याचा प्रयत्न होता अक्षय याचा, परंतु यष्टीरक्षकाला काही चेंडू कलेक्ट करता येत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी फेकले गेलेत अक्षय याच्याकडून. पुन्हा एकदा चेतन, हा चेंडू चेतन हलके चेंडू टोलावतोय. मिड विकेटच्या क्षेत्रात गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. ज्या ठिकाणी एकच धाव होणार होती त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. निश्चितच खराब असं क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. अंतिम सामन्याच्या दरम्यान अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कुठेतरी महाग ठरू शकतं आपल्या संघासाठी, कारण एक एक धाव या ठिकाणी वाचवणं हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा अक्षय, आपल्या षटकातील निश्चितच शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू, चेंडू उडावलाय. चेंडूला हवाई सफर घडवली जाते. चेंडू होईल फरार, सीमा पार षटकार. अकरा धावा प्रति ओव्हर अशा सरासरीने या ठिकाणी धावा जमा करतायत ते अनिस्पोर्टचे फलंदाज. 2 गडी मात्र त्यांचे बाद झालेत. अकरा चेंडू तब्बल 26 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी जमा करतोय तो चेतन, परंतु आता मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. सिद्धेश लोके पुन्हा एकदा वैयक्तिक कोटा पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली येतोय. स्वतः यष्टीरक्षक आणि गडी मात्र बाद होईल. झेलचितच्या स्वरूपात या ठिकाणी गणेश रुपये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. तिसरा हादरा, वैयक्तिक 6 अशा धाव संख्येवरती या ठिकाणी तिसरा हादरा बसतोय गणेश रुपयाच्या स्वरूपात अनिस्पोर्ट संघाला. यष्टीरक्षक मनोज मुनगेकर यांनी खरोखरच अप्रतिम असा झेल या ठिकाणी टिपला होता आणि तिसरा हादरा दिला होता अनिस्पोर्ट या संघाला. जर का एक तगडं आव्हान निर्माण करायचं असेल अंतिम सामन्याच्या दरम्यान, अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी एक रंगत आणायची असेल तर निश्चितच जवळजवळ 70 ते 80 धावांचा टप्पा या ठिकाणी पार करावा लागेल अनिस्पोर्ट संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. कैलास मर्तुल नावाचा हा फलंदाज. यशस्वी गोलंदाज सिद्धेश लोके आपल्या बॉलिंग मार्कवर. हा चेंडू खरोखरच सुंदर चेंडू होता. चेंडू टप्पा घेतल्यानंतर उसळी घेणारा असा हा चेंडू. चेंडू काही कैलासाला समजत नाहीये आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. चेतन जोईल सारखा एक स्फोटक फलंदाज अजूनही मैदानामध्ये पाय रोवून आहे. अनिस्पोर्ट संघाचा किल्ला या ठिकाणी लढवताना पाहायला मिळतोय. फक्त त्याला आपल्या संघ सहकार्यांची साथ मिळणे तेवढीच गरजेची आहे. चेतन जवळ जेवढ्या जास्तीत जास्त या ठिकाणी स्ट्राईक राहील तेवढ्या धावा सुद्धा झपाट्याने या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतील अनिस्पोर्ट संघाच्या. आता मात्र एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. बऱ्याच काळानंतर
34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेतन जोईल सिद्धेशाचा सामना कशा प्रकारे करतोय. पुढचा चेंडू सिद्धेशाचा. हा चेंडू उडवलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. यस. पाहायला मिळाला. खरोखरच हेच यश आहे ग्रामीण प्रीमियर लीगचं. कारण यूट्यूबच्या माध्यमातून जरी अनेक क्रीडा रसिक मैदानामध्ये उपस्थित नसले तरी सुद्धा आपल्या खेळाडूचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी यूट्यूबवरती या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दर्शवली आहे. पुन्हा एकदा चेतन जोईल याच्या बॅटमधून निघतोय. पुन्हा एकदा मोठा धमाका. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. शेवटचा चेंडू सिद्धेश लोके याचा पाहायचं षटकाराची हॅट्रिक करतो का चेतन. पुन्हा एकदा चेंडू टोलावलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकतोय. अंतिम सामन्यामध्ये रंगत वाढवतोय चेतन जोईल नामक फलंदाज आणि स्पोर्ट्स संघासाठी. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला जातोय. विकास आपकर. 14 चेंडू तब्बल 44 धावा कुटतोय आपल्या अनिश स्पोर्ट्स संघासाठी. चेतन जोईल. चौदा चेंडू तब्बल 44 धावा या ठिकाणी कुटतोय तो चेतन जोईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो विराज भाबल. 5व्या षटकात या ठिकाणी वर्णी लागते विराज भाबल या गोलंदाजाची डावखुऱ्या शैलीचा कैलास मर्तुल पाहायचंय कशा प्रकारे साथ देतो आपला संघ सहकारी चेतन याला. हा चेंडू हलके चेंडू नितीन जेटे यांच्याकडून चेतन याने सलग 3 षटकार ठोकले होते. त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते. नितीन जेटे यांचं लाख लाख आभार धन्यवाद. बावन्न धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत त्या अनिश स्पोर्ट्स संघाच्या. चेतन जोईल हा एक विस्फोटक फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ द्यायची असेल ती निश्चितच कैलास याला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाने सुद्धा ओळखलंय की 1 धावा या ठिकाणी काढून आपल्या सहकार्याला कुठेतरी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. परंतु 1 धाव मात्र या ठिकाणी चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते कैलास आणि चेतन जोईल. आता मात्र 44 धावांवरती खेळणारा चेतन पायचे षटकार ठोकून आपली हाफ सेंचुरी या ठिकाणी साजरी करतो का. षटकाराचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे देवगड तालुक्यात कातवन गावचा सुपुत्र चेतन जोईल 44 धावांवरती खेळतोय. तब्बल 14 चेंडू 44 धावा कुठल्यात. या पूर्वीच्या षटकात त्याने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. आता मात्र भाबल हा चेंडू उडवलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार पाठवतोय आणि षटकाराने आपला अर्धशतक या ठिकाणी साजरा करतोय
चेतन याला विनंती असेल की त्याने या ठिकाणी सलामी द्यायची आपल्या संघ सहकाऱ्यांना. आपली हाफ सेंचुरी झाली आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यस डीजे. याच्यासाठी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य नितीन जेटे यांच्याकडून प्राप्त झालंय. पुन्हा एकदा भाबल. हा चेंडू स्लोवर स्वरूपाचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस अशा प्रकारची गोलंदाजी, काय सुरेख गोलंदाजी केली होती. चेतन याचा फॉर्म ओळखला होता. चेतन याचा बॅटचा स्पीड ओळखला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी केली आणि एका स्लोवर चेंडूवरती गडी मात्र बाद होतोय चेतन. परंतु निश्चितच काहीसा विलंब झाला असेल. एकदा जोरदार टाळ्यांनी चेतन याचं स्वागत करायचं आहे. एकोणसाठ धावा धावफलकावरती लागतायत. चेतन जोईल याने 16 चेंडू तब्बल 50 धावा कुठल्यात आणि या 50 धावांच्या खेळीमध्ये 7 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. चेतन जोईल याची एक बहारदार अशी फलंदाजी आपल्याला अंतिम सामन्याच्या दरम्यान पाहायला मिळाली. मित्र हो, हेच आहे ग्रामीण प्रीमियर लीगचं स्वप्न आणि हे ग्रामीण प्रीमियर लीगचं ध्येय आणि ते ध्येय कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेतन याच्यासाठी विनोद उर्फ भाई लोके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद भाई लोके. गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार गणेश शिंदे. शेवटचा चेंडू असेल. विराज भाबल गोलंदाजी मार्कवर. गणेश शिंदे याच्यासाठी हा चेंडू हलके चेंडू तटवतोय. 1 धावा निश्चितच मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. सचिन राहुल या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. एका धावेने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 60. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की निश्चितच अंतिम सामन्याची रंगत जर का वाढवायची असेल तर 6 षटकात 70 ते 80 धावा या ठिकाणी जमवाव्या लागतील आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आतापर्यंत 60 धावा जमा झाल्यात. परंतु एक विस्फोटक फलंदाज चेतन मात्र तंबूच्या आसराला मागे परतलाय. आता मात्र अनिस्फोट संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी कैलास मर्तुल आणि गणेश शिंदे या फलंदाजांना आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतायत त्यामध्ये ते यशस्वी होतात का. येणारे 6 चेंडू. सचिन धुरी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. चेंडूवरती मोठा फटका या ठिकाणी खेळायचा होता. निश्चितच या चेंडूवरती 6 धावा लिहिलेल्या होत्या परंतु त्या वसूल करता आल्या नाहीत. गणेश शिंदे याला केवळ 1च धाव या ठिकाणी मिळते. कैलास मर्तुल सामना करेल तो सचिन याचा. हा चेंडू खरोखरच सुरेख चेंडू. कैलास मर्तुल अजूनपर्यंत मोठा फटका काही त्याला खेळता आलेला नाही. निश्चितच एक मोठं यश म्हणावं लागेल गोलंदाजांचं. हा चेंडू गडी मात्र या ठिकाणी बाद होईल. कैलास मर्तुल याच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी अनिस्फोट संघाला अजून एक हादरा बसतोय. 4था हादरा बसतोय अनिस्फोट संघाला. कैलास मर्तुल याच्या 5वा हादरा बसतोय. माफ करा. शेवटचं षटक चालू असताना 61 धावा धावफलकावरती लागतात 5 गड्यांच्या मोबदल्यात.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदे याला साथ देण्यासाठी 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी स्वप्नील नाटेकर नवीन फलंदाज मैदानात. हा चेंडू ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू होता. गणेश शिंदे खोदून काढतोय हा फटका. एका धावेवरती निश्चितच समाधान न मानता दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेण्यात यशस्वी ठरतायत. चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी वसूल करतायत ते गणेश शिंदे आणि स्वप्नील नाटेकर. सचिन धुरी शेवटचे 2 चेंडू पाहायचे कशा प्रकारे फेकतो. गणेश शिंदे समोर फलंदाज. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. यस डीजे. शेवटचा चेंडू सचिन धुरी याचा. चेंडूला हवा दिले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. पाहायचे झेल होते का. झेल मात्र या ठिकाणी सुटली जाते. कर्णधाराकडून काहीशी चूक होते. झेल सुटते. अक्षय गावडे याच्याकडून निश्चितच 2 धावा या ठिकाणी वसूल होत आहेत. 71 धावा धावफलकावरती लावण्यात यशस्वी होत आहेत ते अनिश स्पोर्ट संघाचे फलंदाज. एकाहत्तर धावा धावफलकावरती लागल्या त्या अनिश स्पोर्ट संघाच्या. आणि ₹1000 अथर्व राणे यांच्याकडून ₹1000 तसेच या स्पर्धेदरम्यान जे सर्व चेंडू क्रिकॉनचे चेंडू जे पुरवले ते हॉटेल सुभेदार कातवनकर बंधू यांच्याकडून प्रथम पारितोषिक ₹20,000 हे रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांच्याकडून तसेच मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यासाठी जे प्राइज आहे ते सर्व आमचे सहकारी ज्यांनी 5 दिवसीय स्पर्धा खरोखर शाळेवरती सुट्टी टाकून सांभाळली ते बुतकर सर त्यामध्ये 2 दिवस सुट्टीचेच होते आणि मालिकावीरचा चषक दर्शन आणि सागर जोईल या 2 बंधूंनी दिलेला आहे तसेच प्रत्येक सामन्यातील सर्व मेडल मान्य श्री विठ्ठल जोशी यांच्याकडून तसेच नुकतंच आम्हाला मुंबईवरून बक्षीस एक येत आहे राजश्री लोके पवार यांच्याकडून ₹2000 या सर्वांचे मनपूर्वक आभार कारण
यांच्याचमुळेच ही स्पर्धा इथे पार पडत आहे। तसेच आमचे सर्व संघ मालक 20 संघांचे सर्व संघ मालक यांचे सर्व संघ मालकांचे सुद्धा मनपूर्वक आभार, कारण त्यांचं बहुमोल लाभलं म्हणून हे पहिलं पर्व यशस्वीरित्या इथे पार पडत आहे। निश्चितच मी सामन्याकडे वळतोय। पहिल्या विनिंग मधील सामना इथे संपतोय। पहिल्या विनिंगच्या खेळ इथे संपल्यानंतर आपल्याला स्कोर बोर्डवरती भला मोठा धावा पाहायला मिळते, 71 धावा। निश्चितच 50 धावा चेतन यांना कुठल्या, त्यामध्ये निश्चितच चेतन याने तब्बल 7 षटकार आणि 1 चौकार च्या मत्तीने 50 धावा जमा केल्या। निश्चितच कौतुक करावं लागेल चेतन याचं, कारण प्रत्येक सामन्यामध्ये चेतन हा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच बळावरती 71 धावा जमा करतोय आणि 72 धावांचं भलं मोठं आव्हान या मेगा फायनल मध्ये ठेवतोय तो रामेश्वर रायडर्स मिडबाव या संघासमोर। दोन्ही संघ मिडबाव ज्या संघ मालकांचेच पाहायला मिळतात। एका बाजूला अनिस्पोर्ट मिडबाव माननीय श्री बाळू जेटे व मान्य श्री डॉक्टर मनोज सारंग यांचा संघ, आणि एका बाजूला आपल्याला रामेश्वर रायडर्स मान्य श्री नील लोके यांचा संघ पाहायला मिळतोय। निश्चित 72 धावांचा पाठलाग करेल रामेश्वर रायडरचा संघ। सलामी जोडी मैदानात जाते। साईकला तो साई लोके, मॅन फॉर मिडबावचा हा खेळाडू साई लोके, आणि नॉन स्ट्राईक मध्ये फलंदाजी करतोय तो अक्षय। पहिला चेंडू निश्चितच वैयक्तिक पहिल्या संघाच्या पहिले षटक टाकतो तो गुरुनाथ। पहिला चेंडू थोडासा उजव्या दिशेचा खूपच बाहेर पडतोय। अवांतर स्वरूपात 1 धाव प्राप्त होते। पुन्हा एकदा गुरुनाथ आपल्या गोलंदाजी मार्फत येतो साई लोके याला पाहायचा आहे, मोठा फटका मारायचा होता। साई याला पूर्णपणे बीट होतोय, टप्पा पडल्याचा थोडा उसळी घेतोय आणि थेट एक्स्ट्राच्या गोदीमध्ये पाहायला मिळतोय चेंडू। निश्चित निर्धाव प्रकारचा चेंडू गणला जाईल। 72 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच 12च्या सरासरीने खेळावं लागेल। पाहायचं आहे ती 12ची सरासरी। निश्चित 2 षटक पॉवर प्लेची असतील, मेजवानी असेल 12 चेंडूंचा खेळ करण्यासाठी, परंतु पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय तो गुरुनाथ याचा। पुन्हा एकदा गुरुनाथ शॉर्ट पिच चेंडू, फटका फसलाय, पाहायचा क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहतोय। शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहतोय। निश्चित साई याच्या फटक्यामध्ये जोर न होता थोडासा नाराज आपल्या फटक्यावरती पाहायला मिळतो आणि एकाच धावावरती समाधान मानेल साई। वैयक्तिक खातं खोलतोय 1 धावेने आणि सांघिक धावसंख्या 2 वरती पाहायला मिळते। पहिले षटक चालू असताना 72 धावांचा पाठलाग करतोय तो रामेश्वर रायडरचा संघ। निश्चितच 2 पॉवर प्ले, 1 बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल। पाहायचा आहे तो कोणत्या षटकामध्ये ते घेत आहेत। मोठा फटका मारायचा होता, पूर्णपणे बीट होतोय, परंतु या फटक्यावरती मिडविकेटच्या दिशेने 1 धाव प्राप्त होते आणि एका धावावरती समाधान। निश्चितच अक्षय गावडे 1 धावाने खातं खोलतोय। सांघिक धाव संख्या 3 धावा पाहायला मिळते। थोडस संत गतीने पहिल्याच ओव्हर मध्ये खेळताना पाहायला मिळतोय। निश्चितच चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गुरुनाथ करतोय, भाग पाडतोय संत गतीने खेळायला। आता साई लोके मोठा प्रहार करायचा होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला मिळतोय। निश्चितच कैलासाचं क्षेत्ररक्षण जर नीट झालं असतं तर साईला धोका होऊ शकला असता, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये होते। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये, तो साई आणि अक्षय यांच्यामध्ये। पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईकला जातोय। गुरुनाथ चांगली गोलंदाजी निश्चितच या आजच्या दिवसामधील चांगला झेल त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। आता मात्र फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बीट होतोय। अक्षय निर्धाव प्रकारचा चेंडू गणला जाईल। इथे मात्र कोणतीही धाव मिळत नाही। धाव संख्या कायम पाहायला मिळते 4 धावा। निश्चितच शेवटचा चेंडू असेल या षटकातील। निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। शेवटचा चेंडू असेल। निश्चितच पहिलं पॉवर प्ले निश्चित आपल्या नावावर करतोय का गुरुनाथ, पाहायचं आहे। शेवटचा चेंडू अक्षय याला मोठा फटका, मोठा धमाका निघतोय का, झेल आहे आणि कैलास याच्या हातामध्ये इथे मात्र झेल विसावतोय। मोठा धक्का म्हणावा लागेल अक्षयाच्या स्वरूपात। डीजे
निश्चितच नवीन फलंदाज मैदानात जातोय तो मनोज पाहायचा आहे मनोज मुनगेकर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. निश्चितच या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती मनोज याने, त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण संघ नायक आपला फलंदाज बाद होतोय. निश्चित जबाबदारी पूर्णपणे साई आणि मनोज याला घ्यावी लागेल कारण संघ अडचणीत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे कंजूसी षटक पाहायला मिळत आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतलेला पाहायला मिळतोय. निश्चितच 3 क्षेत्ररक्षक बाहेर आपल्याला पाहायला मिळतील या 38 सर्कलच्या बाहेर. निश्चितच साई पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतो. निश्चित आजच्या दिवसातील चांगली गोलंदाजी गणेश शिंदे याची पाहायला मिळाली. फिरकी गोलंदाज म्हणून नावारूपास आलेला हा गोलंदाज मॅनफ्रॉम कातवन गावचा हा सुपुत्र अतिशय चांगली गोलंदाजी करतो. या अगोदर सेमीफायनल मध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी केली होती. पाहायचं आहे त्याच प्रकारची गोलंदाजी तो आत्ता मात्र करतोय का महत्वपूर्ण सामन्यामध्ये. स्वतः संघनायक गणेश शिंदे त्याच्या समोर असेल तो साई उजव्या हाताचा खेळाडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय. पंच अवांतर म्हणून घोषित करतायत. अवांतर स्वरूपात 1 धाव प्राप्त होते आणि धाव संख्या होती 5 धावा. थोडासा पहिला चेंडू अवांतर स्वरूपात फेकतोय गणेश शिंदे. थोडासा लाईन भरकटताना पाहायला मिळाला. आता मात्र साई याला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. त्या सोबतीला पाहायला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो तो मनोज मुनगेकर. थोडीशी आपल्या धावगती वाढवावी लागेल कारण 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12ची सरासरी ठेवायची होती परंतु पहिल्या षटकामध्ये गुरुना याचं चांगलं षटक हाताळलं आणि नाव मात्र 4 धावा खर्च केल्या. एक प्राइज विकेट पाहायला मिळाली त्याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा फसवा चेंडू परंतु हा चेंडू सुद्धा बाहेर पडतोय. वाईट चेंडू म्हणून वारंवार 2 चेंडू अवांतर सोबत खूपच हलवा चेंडू इथे टाकताना पाहायला मिळाला. स्लोवर पद्धतीने चेंडू फेकतोय. निश्चितच बॅटर फसेल का या चेंडूवरती हे पाहायचं आहे. निश्चितच चेंडू मात्र अवांतर सोबत 2 चेंडू फेकतोय गणेश शिंदे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत येतोय. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा वेग देतोय चेंडूला आणि इथे मात्र पूर्णपणे बीट झाला साई लोके. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. निश्चितच चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. बाकीचे सोबस्कार पूर्ण यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि धावसंख्या कायम राहते ती 6 धावा. निश्चितच मोठे फटके मारावे लागतील. निश्चितच पहिलं षटक अनिशच्या बाजूने राहिलं आणि दुसरं षटक सुद्धा तसंच होतंय का कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी लागोपाठ 2 चेंडू साई लोके याला निर्धाव स्वरूपात 2 चेंडू फेकतोय. चेंडू का समजत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय आणि बीट करत थेट यष्टीरक्षक हातामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणेश आपल्या गोलंदाजी मार्फत येईल. अतिशय देखणी गोलंदाजी गणेशाची. पहिले 2 चेंडू भरकटला होता त्यानंतर मात्र लाईन वरती येतोय. आता मात्र मोठा फटका मोठा धमाका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार हॉटेल सुभेदार षटकार पाहायला मिळतोय तो साई लोके याच्या बॅटमधून. निश्चितच दुसऱ्या इनिंग मधील पहिला षटकार साई लोके याच्या खात्यामध्ये लिहिला जाईल आणि या साधारण धावसंख्येत धावसंख्या होते ती 12 धावा. निश्चितच चांगली फटकेबाजी साई याला करावी लागेल. एकाकी झुंज द्यावी लागेल आणि निश्चितच सेमीफायनल मध्ये साई लोके यांनी चांगली फलंदाजी केली होती. एकाकी झुंज दिली होती. निश्चितच सिद्धार्थ स्पोर्ट या संघासमोर थोडासा अडचणीत सापडला होता संघ. तिथे मला साई याने ठाण मारून बसला आणि शेवटपर्यंत मैदानात राहून सामना जिंकून दिला होता. त्याच प्रकारचं चित्र या महामुकाबल्यामध्ये करावं लागेल तरच आपल्या नावाची चर्चा निश्चित होईल. पाहायचं आहे कोणत्या नावाची चर्चा आज होत्या. इथे मात्र जेल आहे पाहायचं आहे आणि इथे मात्र चर्चा होण्याच्या अगोदरच साई याला माघारी परतावं लागेल. कुठेतरी मिस शॉट म्हणावा लागेल साई याचा. डीजे
मॅन फ्रॉम तांबर्डेक चा हा खेळाडू पाहायचा आहे निश्चितच एकमेव खेळाडू तांबर्डेक गावचा इथे म्हणतो प्रतिनिधित्व करतोय. निश्चितच चांगली फलंदाजी आज करावी लागेल विराजाला. आपल्या नावाची चर्चा घडून आणावी लागेल. इथे मात्र खूपच चेंडू बाहेर निघतोय. पंच अवांतर म्हणून घोषित करतायत. या वाईट चेंडू पुन्हा एकदा तिसरा अवांतर स्वरूपात चेंडू टाकतोय तो गणेश शिंदे आणि धावसंख्या होती 13 धावा. निश्चितच साई याने मोठा फटका मारला होता परंतु त्यानंतर मात्र त्याला माघारी पाठवणं यश संपादन होते ते गणेश शिंदे याचं. चांगली गोलंदाजी गणेशाची. पुन्हा चांगला कमबॅक म्हणावं लागेल गणेशाच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू थोडासा फसवा चेंडू विराजाला काय समजत नाहीये. इथे मात्र या फटक्यावर एक धाव प्राप्त होते. मला वाटतं बॅटची कडा घेऊन थोडीशी चेंडू जातोय. एक धाव प्राप्त होते. निश्चित एका धावाने खातं खोललं जाईल विराजाच्या खात्याचं आणि सांघिक धाव संख्या 14 वरती पाहायला मिळते. दुसरं षटक टाकत असताना निश्चित 12च्या सरासरीने खेळायचा होता संघ. तिथे मात्र कुठेतरी अडचणीत पाहायला मिळतोय. निश्चितच अवांतर स्वरूपात 3 धावा 1 षटकार 1 धाव टोटल 10 धावा खर्च करतोय आतापर्यंत तो गणेश. पुण्याला फसवा चेंडू इथे मध्ये झेल उडतोय. गुरुनाथ झेल खाली येतोय आणि गुरुनाथ मात्र कोणतीही चूक करणार नाही कारण या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल या गुरुनाथ याच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला होता आणि पुन्हा एकदा गुरुनाथ झेल घेतोय. थँक्यू डीजे. आज मात्र आपण डीजे रुपयात संकेत याला पाहतोय. निश्चित चांगले धून इथे वाजवताना पाहायला मिळतो तो डीजे संकेत. आपण सामन्याकडे वळतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी गणेश शिंदेची पाहायला मिळाली. टोटल 9 चेंडू फेकले त्यातील 3 चेंडू अवांतर स्वरूपात होते परंतु महत्वाचे 2 विकेट त्यांनी या षटका दरम्यान घेतलेले पाहायला म्हणजे साई आणि मनोज मुनगेकर. निश्चित चांगली गोलंदाजी स्वतः करणार असताना करतोय तो गणेश शिंदे. आता नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक दुसरा संघाच्या वतीने तिसरा षटक गुरुनाथ आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो नॉन स्ट्राईकला तो संजय गाडी. विराज बाबल संजय गाडी पाहायचा आहे कितपर्यंत नौका नेता येत ती. निश्चितच नौका पार करावी लागेल ह्या दोन्ही फलंदाजांना. निश्चितच कठीण आव्हान आहे आता मात्र कारण धाव संख्या होते ती 14. तिसरं षटक चालू असताना कारण 2 सर्कलची षटक निश्चितच आपल्या नावावरती करतोय तो अनिश 11 हा संघ. पुन्हा एकदा बीट होते. वारंवार बीट होताना पाहायला मिळतोय तो विराज बाबल. आज मात्र वल्लवले नातवा वल्लव अशी काहीची परिस्थिती विराजाची पाहायला मिळते. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. महत्वपूर्ण सामना आहे. उशीर झाला तर निश्चित आपल्याला सामना गमवावा लागेल. पाहायचं आहे विराज बाबल चांगला खेळतोय का. निश्चितच येणाऱ्या वेळेस सिद्ध होईल कोणता संघ आपला पहिल्या पर्वाचा किताब जिंकतोय. पुन्हा एकदा करून आपल्या गोलंदाजी मार्फत येतोय विराजाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारची परिस्थिती टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय आणि निर्धाव प्रकारचा चेंडू गणला जाईल. मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. एका धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 15 धावा. नाममात्र 15 धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथे 15 चेंडू फेक होते आणि 15 धावा म्हणजे निश्चितच 6च्या सरासरीने खेळतोय. ही सरासरी जी 12ची पाहिजे होती तिथे मात्र 6च्या सरासरीवर समाधान मानायला भाग पाडतोय तो अनिश फोडा संघ. अतिशय चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते ती गुरुनाथ आणि गणेशाची. आता मात्र 16च्या सरासरीने खेळावं लागेल परंतु ते चित्र मात्र मैदानात दिसत नाही. कोणतीही नामी संधी देत नाही हा गुरुनाथ नामक गोलंदाज. अतिशय अष्टपैलू कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो कोणतीही चूक त्याच्याकडून होत नाहीये. अष्टपैलू कामगिरी गुरुनाथ चांगल्या रीतीने करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा
आता मात्र संजय गाडी एका धाव्याने निश्चितच आता आपलं खातं खोलतोय आणि सांघिक धावसंख्या 16 वरती पाहायला मिळते. कोणती फाईट मात्र दिसत नाही आता मात्र ती मैदानावरती. ती अनिस्फोट विरुद्ध चाललेला सामना तो रामेश्वर रायडर्स या संघाची. कारण महत्वाचे 3 खेळाडू जे महत्वपूर्ण होते ते मात्र माघारी परत आपण पाहायला मिळतात. आता मात्र मोठा फटका, मोठा धमाका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. खणखणी षटकार मानावा लागेल. इथे मात्र 100 रुपयाचं बक्षीस गमावताना पाहायला मिळत आहे ते क्रीडा रसिक. या साधारण धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 22 धावा. निश्चितच 18 चेंडू 50 धावा असं समीकरण राहत आहे. पुन्हा एकदा गणेश शिंदे. आता मात्र मोठा फटका संजयच्या बॅट मधून निघतोय. चेंडू होतोय सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. खणखणी षटकार मानावा लागेल पुन्हा एकदा. काय तो आचरेकर काय ना पण पेंटेकर हा पुन्हा एकदा झेल टिपतोय. म्हणजे 200 रुपयाचं बक्षीस त्याला निश्चितच आज मिळणार आहे. निश्चितच खूप आनंद व्यक्त करतोय कारण 2 झेल तो टिपतोय. निश्चितच या साधारण धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 28. आता मात्र समीकरण बदलत आहे. 17 चेंडू आणि 44 धावा. निश्चित याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. संजय आणि विराज याला निश्चितच करतील का, ही नौका पार करतील का हे पाहण्याजोगं असेल. पुन्हा एकदा गणेश आपल्या गोंदाजी मार्फत येईल पाहायचा आहे. पुन्हा एकदा फसवा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता संजयचा परंतु प्रयत्न अयशस्वी पाहायला मिळतोय. चेंडू फसवतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये पाहायला मिळतोय. निर्धार प्रकारचा चेंडू गणला जाईल. समीकरण येत आहे 16 चेंडू आणि 44 धावा. पाहायचा आहे 16 चेंडू 44 धावा. निश्चितच 5 ते 6 मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजांना येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गणेश मोठा फटका मारायचा होता पूर्णपणे चुकतोय. मात्र थोडासा नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तो पूर्ण दुसऱ्या धावाचं पावलं वळलेली पाहायला मिळतात आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहे. 2 धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 30 धावा. आता 15 चेंडू 42 धावा असं समीकरण राहत आहे. पाहायचं आहे 15 चेंडू 42 धावा. आव्हान निश्चितच मोठं वाटत असेल परंतु जर ह्या दोन्ही फलंदाजांनी जर कारनामा केला तर निश्चितच चर्चा होईल या 2 नावांची, संजय आणि निश्चितच विराज. पाहायचं आहे मोठा फटका मारायचा होता कुठेतरी फसतोय. स्वतःवरती नाराज पाहायला मिळतो संजय. निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा गणला जातोय. चांगली गोलंदाजी तर फिरकीपटू गणेश शिंदे टाकतोय. उद्या टप्पा चुकला तरच चेंडू सीमाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्याच चेंडूवरती. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतोय. येणारे 2 चेंडू होतील या षटकातील. पाहायचं आहे येणाऱ्या 2 चेंडूचा समाचार संजय कशा प्रकारे घेतोय. निश्चितच एक षटकार जर त्यांनी संजयने ठोकलाच आहे मिड विकेट दिशेने. पाहायचं आहे अजून किती षटकार ठोकतोय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण घेतोय. पंच वाईड म्हणून घोषित करतायत. अवंतर स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. धावसंख्या होती 31 धावा. जास्त भरपूरच वळण घेतोय टप्पा पडल्यानंतर. लेग स्पिन अतिशय चांगल्या रीतीने हाताळताना पाहायला मिळतोय तो गणेश शिंदे. फिरकीचे जादू मैदानावर दाखवताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 प्राइज विकेट त्याच्या खात्यामध्ये मांडले गेले आहेत. पाहायचं आहे या षटकामध्ये येणारे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार 2 लागोपाठ अवांतर सुरुवात चेंडू. थोडस नाराज त्यांचे संघ सहकारी पाहायला मिळतात. धावसंख्या होती ती 32 धावा. येणारे चेंडू असतील 14. जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 40. 14 चेंडू 40 धावा. अजून मॅच संपलेली नाही. पाहायचं आहे निश्चितच हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका दुसरा मोठा फटका या षटकात
जर निश्चित आला तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. पाहायचं आहे निश्चितच त्याच दिशेने वाटचाल सूरज गाडियाची, संजय गाडियाची पाहायला मिळते, परंतु थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. गणेश शिंदे लागवड 2 चेंडू अवांतर स्वरूपात पाहायला मिळतात त्याच्या हातून आणि धावसंख्या होती ती 32 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना अजूनही येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. पुन्हा एकदा गणेश शिंदे आपल्या गोलंदाजी मार्फत येईल तो संजय गाडियाला. निश्चितच संजय चांगली फलंदाजी करतोय, याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल कारण आपले 3 महत्वाचे खेळाडू पैलूमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुलरचा चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेट मोठा धमाका 6 धावांसाठी. खणखणीत षटकार, या साधारण धावसंख्येत मोठा असा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 38 धावा. आता मात्र या षटकामध्ये मोठे 2 धमाके पाहायला मिळत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 13 चेंडू आणि 34 धावा. निश्चितच षटकाराची आतषबाजी करावी लागेल, कुठेतरी नौका पार करावी लागेल. ती रामेश्वर रायडर्स मिडबॉय या संघाला पाहायचं आहे. निश्चितच एमपीएलच्या दरम्यान अनिस्पोर्ट या संघाचं स्वप्न अपुरं राहिलं होतं. निश्चितच 2 नंबरच्या 5व्या पर्वामध्ये त्यांना 2 नंबर पारितोषिक मिळालं होतं. पहिलं बक्षीस या दरम्यान मिळेल का, त्यांचं स्वप्न पुरं होईल का, पाहायचं आहे. निश्चित फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेतोय, पाहायचं आहे. गुरुनाथ चांगलं क्षेत्ररक्षण करतो आहे. धावचीची संधी आणि ते मात्र विराज याला माघारी परतावं लागेल. जिथे धाव नव्हती तिथे धाव घेण्याच्या नादात मात्र मोठी विकेट माघारी परतते विराज बाबल. इथे धावचे स्वरूपात प्राप्त होते. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो गुरुनाथचा पाहायला मिळाला. त्यानंतर गणेश शिंदे याने कलेक्ट करून डायरेक्ट एस्ट्यावरती आदळला आणि खरोखरच मोठी विकेट विराजाची इथे प्राप्त होते आणि 4थ्या गड्याचं पतन होतंय ते 39 या धावसंख्येवरती. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावाचं समीकरण राहते. नवीन गेल्या डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावरती सचिन धुरी व्हायचा आहे. सचिन धुरी धावसंख्या होती ती 39, 12 चेंडू 33 धावाचं समीकरण राहत आहे. निश्चितच गणेश रुपे हा गोलंदाज येतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी आपण याच्याकडून पाहिली होती. क्वार्टर फायनल मध्ये 5 चेंडू लागवड निर्धाव काढले होते. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय या डावखुऱ्याच्या फलंदाजाकडून. सचिन धुरी 2 धावांनी वैयक्तिक खातं खोलले. सांघिक धावसंख्या होते ती 41 धावा. अजून 31 धावा जमवायची असतील 11 चेंडूंमध्ये. पाहायचं आहे निश्चित आपल्याला 2-3 मोठे फटके मारावे लागतील. 11 चेंडू 31 धावा. पाहायचं आहे कोणाचं स्वप्न पूर्ण होत आहे. पहिल्याच पर्वामध्ये नील लोके यांचं स्वप्न पूर्ण होत आहे की 3-4 वर्ष स्वप्न पाहत असलेलं निश्चितच बाळू जेटे आणि डॉक्टर मनोज सारंग यांचं स्वप्न पूर्ण होते. पाहायचं आहे शॉर्ट पिच चेंडू, चांगला समाचार. चेंडू जातोय सीमारेषेच्या नजीक, परंतु तेवढंच नैसर्गिक अडथळा चेंडू अडतोय. या फटक्यावरती 2 धावा पूर्ण होतात. मला वाटलं होतं चेंडू गेला की काय सीमारेषेच्या बाहेर, परंतु नाही, ताकद थोडीशी कमी पडली साहिल धुरी याची आणि या फटक्यावरती पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होत्या. 2 धावसंख्येवर धावसंख्या होती 43 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 10 चेंडू 29 धावा. निश्चितच शॉर्ट पिच चेंडू होता. मेजवानी होती साहिल धुरी याला, परंतु कुठेतरी ताकद कमी पडते आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच राहतोय आणि 2च धावा प्राप्त होते या चेंडूवरती. निश्चित येणारे चेंडू असतील 10 आणि बनवायचे असतील ते 29 धावा. पाहायचं आहे 10 चेंडू 29 धावा. मोठे फटके मारावे लागतील आपल्याला जर हा सामना आपल्या खिशामध्ये घालायचा असेल तर. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. धन्नने षटकार साहिल धुरियाच्या बॅट.
हॅलो हॅलो हॅलो. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 चेंडू 23 धावा. याचा सुरुवात करा. 9 चेंडू 23 धावा. आता मात्र साहिल दुरी एकाकी झुंज पाहायला मिळत आहे. खरोखरच चांगले फटकेबाजी. 3 चेंडू फेस करतोय. 10 धावा हस्तगत करतोय. आता मात्र 15सा फसवा चेंडू, परंतु या फटक्यावरती पाहायचा आहे. सहजरित्या 2 धावा पूर्ण क्षेत्ररक्षण होईपर्यंत पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. जिथे मोठा फटका नाही तिथे मात्र दुहेरी धावेत रूपांतर निश्चित होत आहे. साहिल दुरी डावखुऱ्याचा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. 4 चेंडू फेस करतोय आतापर्यंत आणि 12 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजांनी क्वार्टर फायनल मध्ये 5 चेंडू निर्धाव काढले होते, बक्षिसाचा वर्षाव झाला होता, त्याच गोलंदाज आघात. पुन्हा एकदा चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय की काय असं वाटतंय. यस, नो मॅच लँड मध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि या फटक्यावरती पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. चेंडू हवेत पाहायला मिळाला, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावांसाठी हा फटका निघाला. 2 धाव संख्येत बदल. धाव संख्या होते ती 53 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 7 चेंडू 19 धावा. पाहायचा आहे शेवटचा चेंडू असेल तो गणेश रुपे या गोलंदाजाचा. पाहायचा आहे शेवटचा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू. या चेंडूवरती साहिल दुरी याच्या बॅट मधून मोठा फटका निघेल का की चेंडू निर्धाव स्वरूपात प्राप्त होईल. पाहायचा आहे गणेश वर्सेस साहिल असा काहीसा सामना इथे 5व्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांना. इथे मात्र थोडासा फसलेला पाहायला मिळतो. या फटक्यावरती एकच धाव प्राप्त होईल. चोरटी धाव निश्चितच म्हणता येईल. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूची मेजवानी होती, परंतु साहिल कुठेतरी अडखळला आणि या फटक्यावरती एकच धाव प्राप्त होते. धाव संख्या होती ती 54 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावा. डीजे संकेत. क्रीडा रसिकांना जसा सामना पाहिजे होता तसा सामना ग्रामीण प्रीमियर लीग परवा पहिले यामधील पहिला महामुकाबला, पहिल्या वर्षीचा महामुकाबला जसा पाहिजे तसाच घडताना पाहायला मिळतोय मैदानावरती. सर्वच क्रीडा रसिक खेळाडू असतील, सर्वांचे हृदयाचे ठोके वाढलेले पाहायला मिळतात. खास करून संघ मालकांचे निश्चितच वाढलेले पाहायला मिळतील. 6 चेंडू 18 धावा. निश्चितच धड 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 असा आवाज येत असणार यात काही शंका नाही, कारण हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतोय ग्रीन क्लास स्टेडियम वरती. 6 चेंडू 18 धावा. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मिडबावचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सुशांत गावकर. पाहायचा सुशांत गावकर ज्याच्याकडे या मैदानाचा अनुभव आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 चेंडू 18 धावा. इथे मात्र जोरदार अपील पंचांजवळ पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटला चेंडू स्पर्श होत नाही, परंतु बॅट त्याच्या हातामधून निसटली आणि जोरदार अपील पाहायला मिळतोय. तो क्रीज मध्ये आहे की नाही हे पंच मात्र पाहत असताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय येणं बाकी. इथे निश्चितच समीकरण बदलेल. हा चेंडू निर्धाव तर निश्चित असेल, म्हणजे समीकरण बदलेल. 5 चेंडू आणि 18 धावा. निश्चितच 3 मोठे धमाके मारावे लागतील कोणत्याही फलंदाजाला. फलंदाज बाद म्हणून इथे देत आहेत. निश्चितच बॅट त्याच्या हातामधून सुटली होती. निश्चित साहिल दुरी चांगली फलंदाजी करत होता. सचिन दुरी चांगली फलंदाजी करत होता, परंतु महत्वपूर्ण षटकामध्ये निश्चित सुशांत गावकर याच्याकडे अनुभव आहे. अनुभवाची कमी असेल परंतु या मैदानाचा अनुभव आहे आणि त्याच बळावरती पहिल्या चेंडूवरती तिला एसटीशीत करतोय. निश्चित चांगली गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला संधी मिळाली आहे सुशांत गावकर याला की आपलं नाव करण्याची. निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला टाकला होता, त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं वळत आहेत. मोहन परब. पाहायचं आहे मोहन परब कशा प्रकारे फलंदाजी करतोय.
सुशांत गावकर निश्चितच मॅन फ्रॉम मिडबाव गावचा हा सुपुत्र. निश्चित पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला आणि त्यानंतर मात्र पाहायचं आहे येणारे चेंडू असतील 5 बनवायचे असतील 18 धावा म्हणजे तब्बल 3 मोठे फटके आणि ते येतील का या सामन्यादरम्यान पाहायचं आहे. कोणाचं स्वप्न पुरं होत आहे. कित्येक वर्ष पाहिलेलं बाळू जेटे आणि डॉक्टर मनोज सारंग यांचं स्वप्न पूर्ण होत आहे की निश्चितच पहिल्या वर्षी ज्याने सहभाग घेतला त्या नील लोके यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. पाहायचं आहे 5 चेंडू 18 धावा मोठा फटका. या फटक्यावरती पाहायचं आहे 1 धाव तर प्राप्त होते. निश्चितच संजय स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतोय म्हणजे येणारे चेंडू असतील 4 आणि बनवायच्या असतील 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. अनिश स्वतः मात्र इथे टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय. संजय मात्र 8 चेंडू आणि 16 धावा असं खेळतोय मैदानावरती. परंतु आता मात्र 4 चेंडू मध्ये संजयला 17 धावा जमवायचे असतील. निश्चितच संजय हा कारनामा करेल का. संजय गाडी मॅन फ्रॉम दहेगाव गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासमोर असेल तो सुशांत गावकर. सुशांत पाहायचा आहे अतिशय चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू चांगले फेकले गेले सुशांतच्या हातून. नाममात्र 1 धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती. जिथे 6 चेंडू 18 धावा पाहिजे होते तिथे समीकरण आणून ठेवतोय. 4 चेंडू 17 धावा पाहायचा आहे. फुल टॉस चेंडू. समाचार चांगला होत नाही. झेल काही क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल पाहायला मिळतोय तो गुरुनाच्या हातामध्ये. वाटत होती की सहजरित्या चेंडू टप्पा पडून बाउंड्रीच्या बाहेर जाईल का परंतु नाही. तेवढ्याच चपळाईने तो झेल गुरुनाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना सकाळच्या 17 पासून आतापर्यंत पाहायला मिळतोय. निश्चितच झेलसाठी इथे बक्षीस येते मान्य भाई नरे यांच्याकडून 100 रुपये. निश्चित कौतुक होत आहे प्रत्येक स्तरातून. नमुना चांगला इथे पाहायला मिळतोय सकाळच्या 17 पासून. आणि गुरुनाथांनी जो झेल टिपला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याच्यासाठी मात्र बक्षिसांची जाहिरात झाली होती. 1300 ते 1300 रुपये काहीतरी त्याला त्या मिळाले होते. निश्चितच कौतुक केलं होतं त्या झेलचं सर्वांनी आणि आताच्या झेलचं कौतुक मात्र मान्य श्री भाई नरे यांनी केलं आहे. पुण्याचा सुशांत गावकर मोठा फटका पाहायचा आहे. या फटक्याचा रूपांतर 4 धावामध्ये पाहायला मिळते. निश्चित इथे कुठेतरी चूक पाहायला मिळते. 4 धाव संख्येत भर धाव संख्या होते ती. धावा जो चौकार नव्हता तो चौकार दिलेला पाहायला मिळतो चेतनाचा. 2 चेंडू 13 धावा. बाईचा आहे सुपर ओव्हर होईल का. 2 चेंडू 13. इथे मात्र नाही. सुशांत गावकर इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. कोणतेही हात खोलण्याची संधी देत नाहीये आणि इथे मात्र 2च धावा खर्च करतोय. 1 चेंडू 11 धावा. निश्चितच स्वप्न पुरं होत आहे. ते 3-4 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं जे बाळू जेटे आणि निश्चितच सारंग डॉक्टरांनी स्वप्न पाहिलेलं आज मात्र पूर्ण होत आहे असं वाटतंय. 1 चेंडू 11 धावा. सुशांत गावकर शेवटचा चेंडू घेऊन येईल आणि सामना जिंकतोय. मला वाटतं हा झेल 6 धावा. षटकार जातोय. निश्चितच इथे मात्र 4 धावांनी सामना जिंकतोय तो अनिश पॅकरचा संघ. निश्चितच कौतुक करावं लागेल रामेश्वर रायडरच्या सर्व खेळाडूंचं कारण शेवटपर्यंत फाईट आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. या दोन्ही सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार. यानंतर निश्चित बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी
the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लाइव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस.
MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लिव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लिव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. तसेच ज्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा संपन्न झाली, जे 20 संघ सहभागी झाले होते, त्या 20 संघाच्या संघ मालकांना देखील विनंती आहे, कृपया आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, 14 गावातील क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू हे एकत्र आले आणि प्रथमच नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम आयोजित केला होता. ग्रामीण प्रीमियर लीग. शहरात मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, मोठमोठे प्रीमियर लीग होत असतात, पण ग्रामीण स्तरावर प्रीमियर लीग भरवणे हे मोठ्या जोखाकीचं काम होतं. आणि 14 गावातील होतकरू, क्रिकेट प्रेमी आणि खेळाडू हे एकत्र आले आणि ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा यावर्षी प्रथमच आयोजन उत्कृष्टरित्या केलं आणि त्या आयोजनामध्ये यशस्वी देखील झाले. त्या सर्व आयोजकांचं आधी मुळात आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया, कारण नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम त्याच खरोखरच यशस्वी झाले. काही क्षणात आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. मान्यवरांचं देखील आम्ही शब्दसुमनांच्या हस्ते आम्ही सहर्ष असं स्वागत करतो. बुतकर सर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अंतिम सामना ज्या प्रकारे अनिश संघाचे संघ मालक बाळू जेटे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच श्रीकांत चव्हाण यांनी देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, जे संघ मालक आहेत त्यांना विनंती असणार आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. तसेच अनिश संघाच्या मालकीन सौ प्रतीक्षा जेटे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असणार आहे, तुम्ही मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. काही क्षणात आपण या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाकडे वळूया. वैयक्तिक बक्षिसं जी पहिली आहेत ती आपण देऊया. गणेश रुपये हा गोलंदाज ज्याने लगातार 5 चेंडूवर निर्धाव चेंडू टाकले होते आणि सामना विजयी खेचून आणला होता, तो गणेश रुपये यासाठी सन्माननीय आमचे कार्यकर्ते खास मुंबईवरून फोन करून त्यांनी बक्षीस लावलं होतं, ते सन्माननीय दादा लोके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश रुपये यांनी ते बक्षीस स्वीकारायचं आहे, कारण तो मॅचचा टर्निंग पॉइंट होता.
5 चेंडूवर लगातार 5 चेंडू निर्धाव टाकले होते. खरोखरच मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये जो गोलंदाज निर्धाव प्रकारचा चेंडू टाकतो तो यशस्वी गोलंदाज मानावा लागेल. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी गणेश रुपे यांनी केली. तसेच अंतिम सामन्यासाठी सीमारेषेच्या बाहेर जे क्रीडा रसिक होते त्यांसाठी सन्माननीय मिडबाव गावचे प्रथम नागरिक भाई नरे यांच्याकडून बक्षीस होतं. षटकार लाईनला जो क्रीडा रसिक झेल घेईल त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येतं. आणि तो एक लहानात लहान मूर्ती होती, मला वाटतं विका गावकर याने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला होता, त्यांनी आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. तसेच संजोग पेडणेकर यांनी 2 झेल टिपले होते. त्याचप्रमाणे विकास आपकर यांनी देखील 1 झेल टिपला होता, त्यांनी आपलं बक्षीस येऊन स्वीकारायचं आहे. असंच प्रोत्साहन दिलं पाहिजे. क्रीडा रसिकांना देखील या ठिकाणी बक्षीस येत आहे. चेतनने 1 षटकार मारले आणि आता कोणतरी 1 षटकार मारले, कॅच घेतल्यानंतर तसेच चेतनला देऊन टाके. स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्व दानशूर व्यक्तींचा, जे जमीन मालक आहेत त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण नैसर्गिकरित्या लाभलेलं मिडबाव गावसाठी जे मैदान आहे, ग्रीन पार्क मैदान आहे, आणि या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा येणाऱ्या 11 मार्च ते 15 मार्च रोजी संपन्न होणार आहे. आणि त्या स्पर्धेसाठी मैदानाची आवश्यकता असते आणि ते मैदान जे जमीन मालक आहेत त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणे महत्वाचं ठरतं आणि त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025 आणि या स्पर्धेतील संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड केली जाते. तो आहे गुरुनाथ दुखंडे. बक्षीस आहे रोख रुपये 500 आणि आकर्षक चषक. तसेच गुरुनाथ दुखंडे यांनी उत्कृष्ट झेल टिपला होता, षटकार वाचवला आणि झेल टिपला आणि सामन्याला रोमांचकता आणली आणि सामना विजय खेचून आणला होता. तो गुरुनाथ दुखंडे याला देखील बक्षीस येत आहे. अनिश जेटे यांच्याकडून 500 रुपये, प्रवीण लोके यांच्याकडून 200 रुपये, सन्माननीय श्रीकांत चव्हाण यांच्याकडून 200 रुपये, सन्माननीय मंगेश पारकर यांच्याकडून 200 रुपये, तसेच सन्माननीय भाई नरे अंतिम सामन्यासाठी झेल टिपला होता प्लॅविनच्या समोर, त्यासाठी देखील या ठिकाणी बक्षीस देते. टोटलची बक्षिसाची किंमत आहे 1200 रुपये. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड केली जाते आहे. सन्माननीय चंदन दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचं आहे. धन्यवाद गुरु. या स्पर्धेमागचं हेच वैशिष्ट्य आहे, नवोदित खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड केली जाते आहे तो रामेश्वर रायडर या संघाचा गोलंदाज, नवोदित असा गोलंदाज आहे, तांबडलेक गावचा रहिवासी आहे विराज भाबल. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज रामेश या ठिकाणी त्याला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे आणि रोख रुपये 500 रुपये. तसेच आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असणारे सन्माननीय बुतकर सर यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेला आहे. सन्माननीय किरण हळदणकर याच्या शुभ हस्ते या ठिकाणी नवोदित असा गोलंदाज बाबल यांना बक्षीस प्रदान करण्यात येत आहे.
ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025 आणि ज्याने खरोखरच या स्पर्धेमध्ये जीव आणला आणि स्वतः जीव ओतून फलंदाजी करणारा फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला नाव कोणाला माहित आहे काय? यस, चेतन जोईल, ज्याने खरोखर जीव ओतून या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आणि तोच फलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात येत आहे. चेतन जोईल यांना स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून 500 रुपये, तसेच ग्रामीण प्रीमियर लीग चषक, तसेच विनोद लोके यांच्याकडून 50 धावा, अंतिम सामन्यामध्ये 50 धावा काढल्या त्याबद्दल 500 रुपये, तसेच सन्माननीय नितीन जेटे यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले त्याबद्दल 500 रुपये आणि उत्कृष्ट फलंदाजाचं 500 रुपयाचं बक्षीस आहे ते सन्माननीय बुतकर सरांकडून या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांनी ते प्रदान करावे. खरोखरच या स्पर्धेमध्ये तसेच या अंतिम सामन्यामध्ये पहिला षटकार मारला होता चेतन जोईल यांनी. सन्माननीय मिडगाव गावचे प्रथम नागरिक भाई नरे यांच्याकडून पहिला षटकार मारला होता अंतिम सामन्यासाठी. त्यासाठी देखील या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांनी स्वीकारायचं आहे. वेल प्लेड चेतन. ग्रामीण प्रीमियर लीग सन 2025 स्पर्धेतील मालिका विरास रोख रुपये 1000 सन्माननीय श्री बुतकर सर यांच्याकडून आणि चषक दर्शन जोईल व सागर जोईल यांच्याकडून या ठिकाणी चषक देण्यात आलेला आहे. स्पर्धेतील मालिका विराचं चषक आहे ते रोख रुपये